तर चला तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि तर मी आज जाऊ राहिलो आहे मांडवीकडं आणि तुम्ही हा रस्ता बघू शकता. हा इकडं मागे जी शाळा दिसू राहिली ना, तिकडं हा रस्ता जातो आणि तिकडूनच आपल्याला मागे जायचं आहे. तर हे आहे, याच्यामध्ये आहेत दुपारचं जेवण. तर आपण पोहोचलो आहे आता शेतामध्ये आणि इकडं आऊत धरलेलं आहे, जमीन नांगरू राहिले. थोड्याच वेळाने आपण जे वरईचं रोप टाकलेलं आहे ना, ते बघायला जाणार आहे. पाण्याची बाटली कोण आहे ते तिकडं, भाकरी तिकडे जाणं. हा आहे जेवणाचा डब्बा. इकडे पण वरईचं आदोर आहे, म्हणजे मस्त आहे हे. अजून काही एवढं वाढलेलं नाही, पण मस्त आहे ते. थोड्याच वेळाने आपण आता इकडं दरीकडे जाणार आहे, तिकडचा नजारा बघू आपण. पाऊस वरसून आज 3-4 दिवस झालेले आहेत आणि इकडे हे आहेत पावसाळी काही रानातल्या भाज्या, ते काय आपल्याला नाव माहिती नाही. आणि बघू शकता इथे आपल्याला एक तीड सापलेलं आहे, म्हणजे एक किडा आहे. तर त्याला आपल्या इकडं पानघोडा असे पण म्हणतात. तुम्ही बघू शकता दिसायला कसं आहे. तुम्ही त्याचे मागचे पाय बघू शकता, त्याला पूर्ण असे काटे काटे आहेत. बघू शकता हा आहे पानघोडा. याला आपल्या इकडं पानघोडा असे पण म्हणतात, पण तो एक कीटकाचा प्रकार आहे. बघू शकता आपण काहीतरी बघितलंय, त्याला आमच्या इकडं पानघोडा असे म्हणतात. त्याच्या मागच्या पायाला पूर्ण असे काटे काटे असतात. तुमच्या इकडं काय म्हणतात ते माहिती नाही, मग आमच्या इकडं त्याला पानघोडा असे म्हणतात. आणि दिसायला तुम्ही बघू शकता कलर आहे एकदम असा निळसर कलर आहे. दिसायला तुम्ही बघू शकता त्याचा डेंजर दिसू राहिला तो. तर त्याला आपण आता काहीच नाही करणार, म्हणजेच हात नाही लावणार. बघू शकता आपण कसा जबरदस्त असा दिसू राहिलाय. तर मित्रांनो, समोर जो डोंगर दिसतोय तो आहे केम डोंगर आणि इकडं आहे पार नदी आणि वांजुळपाणी गाव आहे. तिकडे वाघदोंड हे गाव आहे आणि तिकडनं जो वरती रस्ता जातोय तिकडं जे समोर शाळा वगैरे दिसू राहिले ना, तिकडं सालभोय, चिक्काडी आणि रोकडपाडा असे गावं आहेत तिकडं. आणि इकडनं हा रस्ता येतो ना, इकडच्या साईडला हे इथं पण एक गाव आहे. आणि त्याच्यानंतर खाली बघायला गेलं तर तिकडं भिंतघर, बिवळ, घोडी, मानी असे गाव आहेत. चिराई घाट उतरलं ना का तिथून बुबळीपासून इकडं साबरदऱ्यापासून थोडंसं 1 किलोमीटर खाली गेलं का तिथून एक खाली रस्ता जातो पार नदीनेच. आणि मानीला गेलं का तिथून आपल्याला बाऱ्याकडे जाता येतं. तर इकडं नजारा बघू शकता तुम्ही. पावसाळ्यामध्ये आता म्हणजे जूनचा महिना पूर्ण उलटून गेला आणि जुलैमध्ये पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं अजून काही भात वगैरे लावायला कुठं सुरुवात दिसून. चला तर आपण आता या थोड्याशा कड्यानेच थोडं पुढं जाणार आहे आणि तुम्हाला इथे एक वनस्पती, म्हणजेच ज्याला आपण रानकेळी पण म्हणतो, आणि त्याचा व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती बघायला पण मिळेल. तर ती आहे किती असं पूर्ण असं कड्यामध्ये, म्हणजे डोंगराच्या कड्यामध्ये तुम्हाला दिसू शकते. इथे पण आहे समोर एक, तिथं एक दिसू राहिले
त्याच्या पुढं पण आहेत, बघू शकता. अशा कड्यांमध्ये ही रानकेळी असते आणि त्याचा उपयोग म्हणजे आपण तो व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मुतखड्यासाठी त्याचा खूप असा उपयोग केला जातो. आणि मित्रांनो, तिथं आपलं डोंगरदेवाचं गौळ पण आहे. तिथं जे व्हाईट थोडंसं दिसू राहिलं ना, तिथं आपलं डोंगरदेवाचं गौळ आहे. तिथूनच आपण तो रानातला एक प्राणी बघितला होता, त्याला आमच्या इकडं गधड्या असे पण म्हणतात. जंगल आहे आणि इथं एक झोपडी दिसू राहिली. मला वाटतं तिथं कोणीतरी राहत असेल. आणि हे कसली भाजी आहे ते नाही माहिती, किती असं मस्त फुलं आहेत त्याला. इकडे पण आपण वरईचं रोप टाकलेलं आहे. पावसाने इकडची झरी वाहायला सुरुवात झालेली आहे. किती मस्त असं पाणी आहे इकडं, एकदम असं शुद्ध अस्सूल. त्याच्यामध्ये म्हणजे गढूळ पाणी थोडं पण नाही इकडं. आणि याचा जास्त पाणी निघतंय, म्हणजे झिरा आहे तो इथं आहे, इथून जास्त पाणी निघतंय. इथून या पाण्याचा झिरा आहे, इथून जास्त पाणी निघतंय, बघू शकता. इकडच्या साईडला पण हे पाणी निघू राहिलं आहे आणि इकडनं पण निघू राहिलं पाणी. आणि या इकडच्या झऱ्या ह्या पार नदीला जाऊन मिळतात. इकडं मागं आपल्या केमडोंगराच्या मागच्या साईडला जी पार नदी आहे ना, त्या नदीला जाऊन मिळतात. या झाडापासून आताच एक पक्षी उडून गेलेला आहे. मला वाटतं इथं त्याचा खोपा आहे. हा खोपा आहे मित्रांनो. आपण आता खोप्यामध्ये काय बघू बरं. मला वाटतं त्या खोप्यामध्ये त्या पक्ष्याने अंडा दिलंय. 2 अंडे आहेत मित्रांनो, बघा किती मस्त असतं त्याने घरटं बनवलं या पूर्णसं काटेळ या जाळीमध्ये. तर आपण डबा द्यायला आलो होतो आणि डबा वगैरे देऊन आणि आपण आता थोडंसं फिरलोय. आता फिरून आणि जाणार आहे घरी. बघा किती मस्त असं मशरूम आहे इथं.